महापालिकेकडून 16 महिन्यात जन्म प्रमाणपत्रांमध्ये सुधारणेच्या नावाखाली 39,906 दाखले देण्यात आले असून त्यापैकी 3,827 दाखले खोट्या पद्धतीने बोगस देण्यात आलेत। हे दाखले रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बोलताना केली। जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण तसेच जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत माजी खासदार सोमय्या सांगलीत आले होते। त्यांनी महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयाला भेट देऊन जन्मदाखल्याबाबतची माहिती घेतली। यावेळी त्यांच्यासोबत महापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते संदीप आवटी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील आणि गिरीश पाठक उपस्थित होते। किरीट सोमय्या म्हणाले, सांगली शहरात मोठ्या प्रमाणावर जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचं सिद्ध झाले। गेल्या 16 महिन्यात 39,906 दाखले देण्यात आले, त्यापैकी 3,827 प्रमाणपत्रे खोट्या पद्धतीने देण्यात आली असून ती रद्द करण्याचा निर्णय महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे। उर्वरित 35,000 प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना विनंती करण्यात आली। या प्रकरणात FIR ही दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले। 17 ते 18 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकारात अनेक वर्षांपूर्वीच्या जन्म नोंदींची प्रमाणपत्रे देताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन झालं नाही। जुने दाखले देताना आवश्यक चौकशी आणि पुरावे घेणं बंधनकारक आहे, तसेच शासनाचे निर्देश आहेत। अशा प्रकरणांमध्ये संबंधितांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। महापालिका प्रशासनाने जन्म दाखल्यात सुधारणा केल्याचं सांगितलं असलं तरी नेमक्या कोणत्या सुधारणा करण्यात आल्या याची तपासणी करावी लागेल। अवघ्या 10 दिवसांपूर्वी प्रशासनाने कोणताही घोटाळा नसल्याचा दावा केला होता, मात्र आता हजारो प्रमाणपत्रांबाबतचा घोळ समोर आल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच नवजात बालकांच्या जन्म नोंदणीवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नसून नागरिकांमध्ये याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले। त्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाले असल्याचे सिद्ध झाले आहे। 39,906 जन्म प्रमाणपत्र सुधारणेच्या नावाने गेल्या 16 महिन्यात देण्यात आले आहे। 10 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगली महापालिका आणि अमरावती महापालिकेला निर्देश देण्यात आले होते। आतापर्यंत पहिल्या टप्प्यात हे 39,906 तपास केल्यानंतर 3,827 जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत। त्या सुधारणेच्या नावाने एडिशनल जन्म नोंद झाली आहे। हे रद्द करण्याचा निर्णय आज झाला आहे। माननीय महापौर, माननीय अतिरिक्त आयुक्त, उर्वरित जे जन्म प्रमाणपत्र आहेत त्यासाठी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना विनंती केली आहे की त्यांनी विशेष समिती गठीत करावी, जशी मुंबई महापालिकेने केली होती। हे 3,827च्या संबंधात FIR पण पुढे दाखल केला जाणार। कुठल्या जन्म प्रमाणपत्रकात मी तुम्हाला जे सांगितलं की पहिल्या टप्प्यात मी जे शंका व्यक्त केलेली होती ते सिद्ध झालेली आहेत। आता बाकीच्या संबंधात त्यांनी कबूल केलं की ते समिती बसवून व्यवस्थित स्क्रुटिनी करणार। त्यावर आता हे जे आपण याला बेकायदेशीर म्हणू, आता ते खोटी आहे खरी आहे याचे पोलीस तपास होणार, त्यात ते बाहेर येणार, FIR होणार। आता मुद्दा असा आहे की काहीतरी गडबड असल्याशिवाय तर कॅन्सल होत नाही। आता प्रत्येक सर्टिफिकेट किरीट तुम्ही नाही तपास करू शकत आणि त्यासाठी आपल्याकडे सिस्टम आहे। हे रद्द करण्याचा निर्णय घोषित झाला। आता पुढची जी कारवाई आहे त्याच्यावर मी आधीच भाष्य करणं। आता मुद्दा असा आहे की त्यात आता ते म्हणतात सुधारणा करून दिली।
आता सुधारणा म्हणजे काय तेच बघावं लागणार ना की नावात सुधारलाय वय सुधार. माझा भाऊ हे सगळंच असेल ना. आता तुला आणि मला म्हणजे तुम्हाला आणि मला हे बघितल्याशिवाय त्यांनी शब्द की सुधारणा. आता सुधारण्याचा अर्थ काय तर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करेल त्यात बरंच काय बाहेर येऊ शकतं. ते तर सर्टिफिकेट बघितल्याशिवाय आता त्यांनी दिली होती ते नाही म्हणत होते 10 दिवसापूर्वी आम्हाला फुल प्रूफ आहे असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर 10 दिवसात ते बाहेर आलं. तर आता एवढं पुरेसं आहे. त्या 3,900 जे 3,800 जे आहेत 27 त्यातील आता ॲक्शनच होणार आहे. त्याची चौकशी वेगळी होणार आणि उर्वरित जे काहीतरी 39,000 पैकी 35,000ची चौकशी ती कमिटी करणार. SIR संबंधात महाराष्ट्रात आता सगळ्या ठिकाणी मतदार नोंदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सांगली आणि मिरज या 2 विधानसभेत आम्हाला शंका आहे की ज्यांच्याकडे पुरावे नाही अशा लोकांची हजारो लोकांची नावं मतदार यादीत आहे. त्याची चौकशी व्यवस्थित तपास झाला पाहिजे अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना आज केली आहे.